शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकार आल्यास सर्वप्रथम शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे। तर नेमकी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात मागणी केलेली आहे। तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, त्याचप्रमाणे महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तेलंगणामध्ये राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलेली आहे, तर तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट कर्जमाफी जाहीर करा अशी मागणी नाना पटोले यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे महायुती सरकार केवळ लाडका बिल्डर, लाडका उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे कर्जमाफी संदर्भात मागणी केली, पण गेंड्याच्या कातडीच्या महाभ्रष्ट युती सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। कर्जमाफीचा जो मागणी काँग्रेसने केलेली आहे, तर त्या संदर्भात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा असेल असे आश्वासन नाना पटोले यांनी दिलेले आहे। महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय हा शेतकरी कर्जमाफीचा असेल, अशा प्रकारची ही मोठी आश्वासन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हे आश्वासन ते पूर्ण करतील का, किंवा मग या महायुती सरकारने कर्जमाफी करावी का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आणखी काही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवण्याचे काम आपण नक्की करू। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।